मध्य रेल्वेवरील आजचा ब्लॉक रद्द। गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना ब्लॉकचा त्रास होऊ नये म्हणून मध्य रेल्वेचा निर्णय। मुंबईमध्ये अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या 57 बाईक टॅक्सींवर परिवहन विभागाची कारवाई। दोषी चालकांकडून 1.5 लाखांचा दंड वसूल। पिंपरी चिंचवडमध्ये मुलीच्या प्रियकराची नातेवाईकांकडून हत्या। 26 वर्षीय तरुणाला 11 जणांनी केली बेदम मारहाण। मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू, 9 जणांना अटक। मध्य रेल्वेकडून 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान आता मध्यरात्री उशिरापर्यंत लोकल सेवा सुरू ठेवली जाणार। गणेशोत्सवात दर्शन करून घरी परतणाऱ्या भाविकांसाठी हा निर्णय। मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेचा मुहूर्त हवामान बदलामुळे टळला। रोरो बोटीच्या चाचण्या घेणं अशक्य होत असल्यानं सेवा लांबणीवर। गोंदियामध्ये 11,000 वाहनांनी थकवला 78.59 लाखांचा दंड। वाहतुकीचे नियम कठोर करण्याची गरज। दंड वसुलीचे अधिकार वाढवण्याचीही गरज। गोंदियामध्ये 4 वर्षीय चिमुकल्यावरती बिबट्याचा हल्ला, तर इटियाडो या धरण पाहायला आलेल्या चिमुकल्यावरती झालाय हल्ला। हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी। ठाण्यातील धोकादायक इमारती रिक्त करण्याचे आदेश। विरारसारखी दुर्घटना ठाणे शहरात घडू नये म्हणून पालिकेचा निर्णय। पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बोलावली तातडीची बैठक। परभणीच्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरणाचे आता दोन्ही दरवाजे उघडले। दुधना नदीमध्ये 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। शेतरस्त्याच्या वादातून 50 वर्षीय शेतकऱ्याची हत्या। दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कळगाव शिवारात घडली घटना। विलास शिंदे असं हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव। नागपूर जिल्हा परिषदेला 383 कोटींच्या निधीची गरज। नागरी आणि जनसुविधांचे डीपीडीसीकडे 3000 प्रस्ताव। अतिवृष्टी आणि पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पूल दुरुस्तीसाठी मागणी। कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस। शरद पवार यांनी पाठवलेलं पत्र सादर करण्याच्या सूचना, तर ठाकरे मुख्यमंत्री असताना पवारांनी दिलं होतं पत्र।